नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। आज जिंतूर मराठी पत्रकार संघ तर्फे पत्रकार भवन या ठिकाणी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी जिंतूर सर्कलमधील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते। वरिष्ठ पत्रकार व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मान्यवर उद्योजक व मास्तर, नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी उपस्थित होते। पत्रकार विषयी खूप छान वाक्य थोडक्यात मांडले ते आपण पाहूया। बातमी आवडल्यास शेअर करा, लाईक, कमेंट करा। धन्यवाद। जागरूक नागरिक म्हणून ज्यांच्याकडे ओळखले जाते तो भाग म्हणजेच पत्रकार असतो। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो विनोद पालपिल्ले सर, रामप्रसाद कंठाळे, M. कार्यक्रमासाठी आगमन झालं। मी पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी जिंतूर तहसीलचे नायब तहसीलदार सन्माननीय प्रशांत सर ते तालुका पत्रकार संघ अतिथीगण, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शकील भैया, तसेच माझे पत्रकार बांधवांनो, तुम्हाला सर्वात प्रथम पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमाची मी साक्षीदार होत आहे। धाडसी, झुंजार, समाज सुधारणेचा निर्धार असा हा पत्रकार, विचारात बळ, शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार असा हा पत्रकार, झेप गरुडाची, नजर सबोहार, असत्याचा करतो सहार असा हा पत्रकार, लेखणी ज्याची तलवार असा हा पत्रकार। तर हा सन्मान सर्व तुमचा पत्रकार बांधवांचा होतो। जे दर्पणकार शास्त्री आहेत, बाळ गंगाधर शास्त्री यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाला। दर्पणकार या उपाधीत त्यांना न बसवता ते सर्वांगीण होते। त्यांची मुंबई येथील वेधशाळेमध्ये योगदान आहे। त्यांना 15 ते 20 भाषांचं ज्ञान होतं आणि पत्रकारिता आणि गणित यांचं सांगड घालणारा तो पहिला व्यक्ती होता। कारण 1800 साली सुरू झालेला दर्पण ते 21व्या शतकात आलेला मिरर, दर्पण ते मिरर हा प्रवास कितीही वादळे आले तरी स्तंभ धरून ठेवणारा हा म्हणजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर। 18व्या शतकात ब्रिटिशकालीन सुरू झालेला मराठी पत्रकारितेतील दर्पण हा प्रवास 21व्या शतकातील मिरर या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे। आज आपली पत्रकारिता वेगवेगळ्या स्पर्धेला समोर आलेली आहे। 1800 साली सुरू झालेला प्रवास, ज्यामध्ये आज 21व्या शतकातील सोशल मीडिया, ट्विटर, यूट्यूब, इवन AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या स्पर्धेला तोंड देत पत्रकारिता जिवंत आहे। ही काही साधी गोष्ट नाही। लाख तुफाने आले, वादळे आली तरी हा पत्रकारिता आणि पत्रकार या ठिकाणी आहे। ही खरंच सन्मानाची गोष्ट आहे आणि याचे सर्व कर्ता करवते दर्पणकार शास्त्री बाळशास्त्री जांभेकर आहेत। म्हणतात ना, त्यांनी वयाची फक्त 35 वर्ष जगले। माणूस कसा जगला
याला महत्व नाही, किती वर्ष जगला याला महत्व नाही, त्याचं कार्य काय आहे समाजासाठी हे खूप महत्वाचं आहे. म्हणून वटवृक्षापेक्षा चंदनाच्या झाडाला महत्व आहे, कारण त्याची कार्यशीलता खूप जास्त आहे. तर मी एवढंच म्हणेल, मैं खोज हूँ, मैं विचार हूँ, मैं अभिव्यक्ति की पुकार हूँ, मैं सत्य का प्रसार हूँ, मैं पत्रकार हूँ, मैं पत्रकार हूँ. पत्रकार नसता तर समाजामध्ये जर पत्रकार नसता तर काय झालं असतं? पत्रकार नसता तर समाजातील भ्रष्टाचाराला वाचा कशी फुटली असती? पत्रकार नसता त्या वृत्तपत्राच्या लेखणीला गती कशी मिळाली असती? पत्रकार नसता तर समाजावरील स्त्रियावरील अत्याचारास कोणी उघडीस आणला असता? पत्रकार नसता गरीब जनतेच्या हक्कीला वाचा कोणी फोडली असती? पत्रकार नसता तर लोकशाही कशी जिवंत राहिली असती? पत्रकार नसता तुमच्या आमच्या विचारांना आज व्यासपीठ कसं मिळालं असतं? पत्रकार नसता तर समोज प्रबोधनाचं वृत्त कोणी चालवलं असतं? अरे आमच्या समाजाचा देशाचा उगाच हा दर्पणकार नाही, पत्रकार पत्रकार. ही स्वतः माझी स्वलिखित कविता आहे. तर मी म्हणेल की तुम्ही प्रत्येक पत्रकाला कुटुंब आहे, त्याच्या प्रत्येक अडचणीला इमोशनला बाजूला ठेवून तो पत्रकारितेला न्याय देतो. महाभारतात अर्जुनाला प्रश्न पडला होता की मी माझ्या नातवांना कसं मारू, तेव्हा तो इमोशनल झालता, कौटुंबिक झालता. तेव्हा अर्जुनाने त्याला काय सांगितलं होतं? इमोशन हे आपल्या कर्मामध्ये कर्तव्यामध्ये कधी जाण्याचे नाही. जेव्हा पत्रकार घरातून बाहेर पडतो तेव्हा तो त्याच्या अडचणी इमोशन बाजूला ठेवतो. एक इंग्रजी वाक्य आहे, दॅट युअर पर्सनल इमोशन कॅन नॉट कम इन वे ऑफ युअर परफॉर्मिंग युअर ड्युटी. म्हणजे तुमचं पर्सनल इमोशन हे तुमच्या ड्युटीमध्ये कधीच येऊ द्यायचं नाही. तेच आमच्या पत्रकारांना आज जपले, म्हणून आज आमची पत्रकारिता जिवंत आहे. खूप काही सांगायचं आहे. शासन म्हणतो आम्ही पत्रकारासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. खरंच या योजनेचा लाभ आमच्या पत्रकार बांधवांना मिळतो का? तर शासन म्हणतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर हा पत्रकार सन्मान आम्ही पत्रकारितेला देतो. विकास पत्रकारितेचा चालना देण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विविध महापुरुषांच्या नावे दरवर्षी पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मान देण्यात येतो. पण खरंच तळागाळातल्या पत्रकारांना हा सन्मान शासनाचा भेटतो? हा प्रश्नचिन्ह वेगळा आहे. पत्रकारितेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांना, ज्येष्ठ पत्रकार संपादकांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. अद्याप किती जणांना भेटलेला आहे हा देखील प्रश्न आहे. राज्यात प्रदान केलेली आहे. त्या अनुषंगाने आजार अपघात झाल्यास कुटुंबियांना मदत करण्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना झाली. तो किती जणांना भेटला हा देखील प्रश्न आहे. जे अधिस्वीकृत पत्रकार आहेत, जे त्यांना राज्य महापरिवहन मंडळ बसेस मध्ये कन्सेशन मिळतं, खरंच आपल्याला सीट मिळतात का पत्रकारांना? तेवढा सन्मान मिळतोय का? जे अधिस्वीकृत पत्रकार आहेत त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये मोफत औषध उपचार मिळतो, खरंच आतापर्यंत सगळ्यांना मिळालेला आहे का? वृत्तपत्रे व नवीन माध्यम यांना उपयुक्त ठरणाऱ्या नवीन शासकीय संदेश प्रसार नियमावलीची मान्यता, या सगळ्या शासनाच्या योजना आहेत. पण कितपर्यंत आपल्या पत्रकार बांधवांना मिळाल्या हा प्रश्नचिन्ह आहे. पण असो, देशातील जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता म्हणलेला आहे, तो नक्की जो भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल आहे, जो 18व्या शतकातील झालेला प्रवास सुरू आज 21व्या शतकात येऊन ठेपलेला आहे, तो नक्की पुढेही जाईल. आणि त्यासाठी तुमची प्रामाणिकता ही नेहमीच असेल. पत्रकारिता ही शेवटपर्यंत जिवंत राहील. कितीही आधुनिक माध्यम येऊ द्या, पत्रकारिता कधीच नष्ट होणार नाही. तर मी म्हणेल, काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. पत्रकारितेला जे काही पत्रकारचे प्रश्न आहेत, पत्रकारिता आहे, त्याला नक्की न्याय मिळेल, कारण तुम्ही आधारशाहीचा चौथा लोकस्तंभ आहे, त्याला डवळून कधीच चालणार नाही. आणि तुमच्या सर्वांचं कौतुक की मला एक खेद वाटतो, एखाद्या संस्थेने शासनाने तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवावा, नाही की तुम्ही. तर पुढचा कार्यक्रम नक्की शासन तुमच्यासाठी